नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सर्व 80 मराठी शाळा या सरसकट इंग्रजी माध्यमांच्या केल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला मनसेनं विरोध दर्शवलाय. तसंच महापालिकेच्या सर्व 80 शाळांचा फायर ऑडिट केलं नसल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. यामुळे 80 शाळांमधील शिकणाऱ्या 48,000 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी दिलेली आहे. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी या प्रकरणामध्ये भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये मनसे अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेत याच्या तब्बल उलट झाल्याचं दिसतंय. ज्या मराठी माध्यमाच्या शाळा अत्यंत उत्तम सुरू आहे, जिथे पटसंख्या 500 आहे, 1000 आहे, 2000 आहे, म्हणजे घणसोली शाळा क्रमांक 42 इथे 3500 तब्बल विद्यार्थी मराठी माध्यमाचं शिक्षण घेत आहेत. मग या सर्व चांगली पटसंख्या असलेल्या मराठी माध्यमाचे विद्यार्थी या सर्व शाळा बंद करायच्या आणि इथे इंग्रजी माध्यम सुरू करायचं, हे कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत आणि कुणाच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही याचा निषेध करतोय. नवी मुंबईमधल्या या मराठी शाळा ज्या इंग्रजीमध्ये कन्वर्ट केल्या जाणार आहेत, महापालिकेच्या शाळांचं फायर ऑडिट सुद्धा झालेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळं एकतर मनसेनं या विरोधामध्ये भूमिका घेतलेली असतानाच दुसरीकडे आता ही धक्कादायक माहिती समोर आल्यानं 48,000 विद्यार्थी जे या शाळेमध्ये शिकतात त्यांचा जीव धोक्यात असल्याचं दिसतंय. आणि शाळा इंग्रजी करण्याबाबतच्या त्या लेटरवर लिहून देतोय की कुठल्याही पद्धतीचं फायर ऑडिट, फायरशी रिलेटेड अग्निसुरक्षेची जी काही यंत्र लागतात ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही शाळेत उपलब्ध नाहीत. याचा अर्थ अग्नितांडवामध्ये जर उद्या आमची पोरं होरपळली जाणार, मात्र महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना कुठलीही काळजी नाही. आणखी एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान मोदी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद ते साधतायत. साठेबाजी, काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना मोदींनी दिल्याची माहिती आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींची ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि यामध्ये इंधनाची साठेबाजी असेल किंवा काळा बाजार असेल जे करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मोदींनी दिल्याची माहिती आहे. पश्चिम आशियामध्ये सध्या युद्धाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय. मिडल ईस्टमध्ये जो काही युद्धाचा भडका उडालेला आहे त्याचा परिणाम इंधनावर होताना दिसतोय आणि त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी काळा बाजार केला जातो इंधनाचा, तर काही ठिकाणी साठेबाजीला ऊत आल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. आणि त्या पार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि जे कोणी अशा पद्धतीचं कृत्य करत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. बीएड सीईटी परीक्षेदरम्यान नांदेडमध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे. मराठवाडा ऑनलाईन परीक्षा केंद्रावर अपुऱ्या सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही. हा पेपर आज नियोजित होता, काही ठिकाणी सुरू सुद्धा झाला होता, मात्र एका परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला आणि त्याच्यानंतर इथं विद्यार्थी जे जमलेले होते त्यांचे पालक सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि त्यांना परीक्षा देता आलेली नाहीये. संगणक सुरू न होणं तसंच क्षमतेपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे 600 विद्यार्थ्यांना बोलावल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. म्हणजे या ठिकाणी क्षमता होती 300 विद्यार्थ्यांना एका वेळी परीक्षा देण्याची, मात्र इथं 600 विद्यार्थ्यांना बोलावलं गेलं. फक्त 300 विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकत होते आणि त्याच्या या सगळ्या गोंधळामुळे इथं परिस्थिती हाताबाहेर गेली आणि या प्रकाराची आता राज्य सरकारनं गंभीर दखल घेत संबंधित केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही परीक्षा 28 किंवा 29 मार्च रोजी घेतली जाणार आहे. परीक्षार्थींना ईमेल किंवा SMS द्वारे माहिती दिली जाणार आहे, असं स्पष्टीकरण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आलंय. यानंतर बातमी आहे अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करणारी. शेजारच्या घरामध्ये चोरी केल्याच्या संशयावरून एका निर्दयी बापानं पोटच्या 2 मुलींना रात्रभर उलट टांगल्याचा
धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामध्ये एका मुलीचा मृत्यू झालाय तर एक गंभीररित्या जखमी झाली। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। दारूच्या नशेत असलेल्या या बापानं चोरी केल्याच्या संशयातून 10 आणि 11 वर्षांच्या या मुलींना घरातच पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं। मुलींना सोडण्यासाठी त्यांचे आजोबा आले त्यावेळेला त्यांना कोयता दाखवून बाहेर घालवण्यात आलं। सकाळी घरातले सगळे उठल्यावर दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेमध्ये होत्या। त्यांना खाली सोडलं असता 10 वर्षाच्या सानिकाचा मृत्यू झाला होता आणि 11 वर्षांची अनुजा गंभीररित्या जखमी झालेली होती। पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे। मात्र या भयानक घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय। जन्मदात्या बापाकडून इतकी जीवघेणी शिक्षा का असा सवाल उपस्थित होतोय। तुम्ही पुरी अशा का नाही बाहेरलं काय काय चोरायच्या आणि ती माणसं बोलायची येऊन मग ही कसं म्हणायचा रोज भरून कुणाचं द्यायचं तुम्हाला मी आता टांगणार आहे आठवडाभर पुरी गावल्याच नाही त्या परत गावल्यावर ना त्यानं बांधल्या। मग आम्ही असं बसली संध्याकाळी दारात म्हणलं पुरी एखादं सोडलं कुणी तर आम्ही कुणी त्यानं तोडल्या काकाला पिऊन आलेला होता। मग आम्ही काय हीच केलं नाही म्हणलं आता बांधून काय मरते त्या हे आमच्या मनात आलं व तिला वरनं खाली काढल्यानंतर बोलायला येत नव्हतं। पाणी पाजलं पाणी पिली ती आणि मग नंतर लगेच गाडी बोलवून दवाखान्यात नेली। कधी बांधलं होतं? संध्याकाळी 7 वाजता बांधलं होतं। कशाने काय दारूची नशेत केलं? दारू पेलेलं होतं ते दारूच्या नशेत बांधलं त्यांनी। पुढे येऊ नका म्हणलं कुणाला। घरातले कोणी सोडवायचा प्रयत्न केला नाही? सगळ्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी येऊच दिलं नाही आम्हाला जवळ। मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते। त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी। ब्रेकनंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्र सरकारनं जाहीर केलंय अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे तर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणं ही गुन्हा ठरणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या। भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही। नागरिकांनी शांत राहावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट इंधन पुरवठ्यावर झालाय। पेट्रोल मिळणार नाही म्हणून लोकांनी गोंदियामधील पेट्रोल पंपावर वाहन घेऊन रांगा लावल्या तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप कधी सुरू होणार याची वाट पाहत वाहनधारक पेट्रोल पंपाच्या गेट समोर उभे होते। अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागतंय तर काही पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं चित्र आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। काही नागरिकांकडून पेट्रोल डिझेलची साठवणूक केली जात असल्यानं प्रशासनानं चिंता व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी म्हटलंय। त्यामुळे पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं। परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅस तुटवडा निर्माण झालाय। भिवंडीमध्ये सुद्धा घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील गॅस एजन्सी समोर मोठी गर्दी केली। यावेळी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असं आवाहन करण्यात आलं। मुंबईमध्ये गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय। अनेक हॉटेलमध्ये गॅस संपल्यानं कोळशावर स्वयंपाक सुरू आहे। काही हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर दादरमधील ग्रेट पंजाब हॉटेलच्या मालकांनी संपूर्ण किचन इंडक्शनवर सुरू केलंय।
मात्र इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागतोय, चव सुद्धा बदलत असल्याचा दावा हॉटेल मालकांनी केला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं पुन्हा हाहाकार माजवला. कौनेरी भागामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मका पीक पूर्णपणे आडवं झालंय. शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतलेलं पीक मातीमोल झालं, त्यामुळे आर्थिक फटका बसलेला आहे. चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बातमी आहे अवकाळी पावसाची. सांगली जिल्ह्यामधील मणेराजूसह परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. तर यावेळी झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालंय आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि त्यानंतर पडलेल्या गारा आपल्याला दिसत आहेत, पण याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. जालना जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. मागील काही दिवसांपासून तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचल्यानं नागरिक त्रस्त होते आणि सकाळपासून कडक ऊन असताना संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. पावसामुळे ज्वारी आणि गहू पिकाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधल्या कोयनानगर परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं. गारांसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर गारपिटीमुळे कलिंगड आणि आंब्याचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. दुपारच्या प्रचंड उकाड्यानंतर संध्याकाळी अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली. आरगाव, वेळ, रिंगणे, कुरंग, विलवडे या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आणि या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले. पाहुयात पुढची बातमी. अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन साठा उपलब्ध होत नसल्यामुळे जळगावमध्ये अनेक केटरर्स व्यवसाय बंद झालेले आहेत. केटरर्स चालकांकडे काम करणाऱ्या मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. जळगावमध्ये तब्बल 20 केटरर्स व्यवसाय बंद झालेत. त्यामुळे अनेक नागरिक आपल्या गावाकडे वळत आहेत. व्यावसायिक सिलेंडर हे बंद झाल्यामुळे या चालकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. परिस्थिति ये गैस की समस्या है, इसकी वजह से अभी व्यवसाय करने में बहुत तकलीफ हो रही है. व्यवसाय हमारा अभी फिलहाल के लिए स्थगित हो चुका है. सरकार से ये गुहार है कि हमारी कुछ ना कुछ समस्या का हल करें. गांव तरफ जाए के लोग हमारे बहुत से लोग चले गए हैं जिनको ये हो नहीं पाई सुविधा अवेलेबल. तो यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रात कुत्रे आणि इतर जनावरं मृत अवस्थेत आढळल्यानं खळबळ माजली. यामुळे नदीमध्ये दुर्गंधी पसरली. भाविकांना पवित्र तीर्थ घेण्यात अडचणी येत आहेत. ऐन चैत्र वारीच्या पार्श्वभूमीवर ही गंभीर बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणावरून वेंगुर्ला इथं माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. ठाकरे गटाच्या वतीनं आमदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा धडकला. महिलांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग होता. शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन केल्यामुळे सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली असा दावा शेतकरी नेते वामनराव चटप यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी लढा दिल्यामुळे 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली असंही ते म्हणाले. बीडच्या एसटी महामंडळ कार्यालयाचे आगार व्यवस्थापक सतीश तिळके यांनी कार्यालयातील टेबलवर बसून काही रक्कम स्वीकारून मोबाईल खाली ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
ही रक्कम आपण अधिकाऱ्यांसह स्टाफला फराळासाठी गिफ्ट दिल्याचं गुत्तेदार सांगतायत आणि या संदर्भात सतीश तिडके यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर आपण या पैशातून चालकांना आणि वाहकांना अनेक सुविधा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. भुसावळ नगर परिषदेवर सत्ता स्थापन होऊन सुद्धा शहरातील कचऱ्याची आणि स्वच्छतेची समस्या जैसे थेच असल्याचं दिसतंय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये शहराच्या कामांकडे दुर्लक्ष झालंय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साचल्यानं दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले तर नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. कोल्हापूरमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली आहे. कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये गुरुवारी तब्बल 1900 बॉक्स आंबे दाखल झाले. मात्र आवक वाढली असली तरी आंब्याचे दर अद्यापही 1000 ते 1200 रुपये प्रति डझन इतके आहेत. नांदेडमध्ये बीएड सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झाला. काही परीक्षा केंद्रांवर कम्प्युटर सुरू न होणे आणि इंटरनेट खंडित होण्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले. मराठवाडा एक्झाम सेंटर इथं क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना केंद्र देण्यात आल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.